स्वामी, सर्वांनी मला चुकीचं ठरवलं. मी काहीच केलं नाही. लोक माझ्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन आले. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्यांची अगदी निस्वार्थपणे मदत देखील केली. हे माझ्यासोबत वारंवार घडले. तरीही मी माझा चांगुलपणा कधीच सोडला नाही. पण शेवटी सर्व दोष माझ्यावर आला. खूप वाईट वाटतं. या जगात मी पाहते नेहमी सत्यधर्म आचरण करणाऱ्यालाच लोक वाईट वागणूक देतात. मग कितीही त्यांना प्रेम द्या, असे का घडते माऊली? मन खूप दुःखी होते. बाळा, जगाला नेहमीच सत्य दिसत नाही. लोकांना वाटते की मी खोटे बोलून वेळ साधून नेली, पण तसे नाही. उलट खोटे बोलणारी व्यक्ती ही खोटे बोलून हळूहळू स्वतःच्या विनाशाकडे जात असते. पण हे कटू सत्य त्याला कधीच दिसत नाही. मग अशात कितीही त्याला तू समजायला जा, तो कधीच ऐकणार नाही तुझे. तू सोडून देती नाती ज्या नात्यात आपलेपणा नाही, प्रेम नाही, दया नाही. अशी फसवी नाती कधीच कोणाची होत नाहीत. पण एक गोष्ट सांगतो बाळा, लोक डोळ्यांनी पाहतात, पण मी मात्र हृदयाने पाहतो. जो सत्याने चालतो, वागतो, त्याच्याच पाठी मी सदैव उभा असतो. जो दोष घेतो पण त्याचे मन शांत ठेवतो, त्याचं मन माझं मंदिर होतं. त्याच्या शांततेत मीच असतो, मीच बोलतो. तुझं सत्य तुला सिद्ध करायची गरज नाही. वेळ येईल आणि ती स्वतः बोलेल. लोक विसरतील, पण मी कधीच विसरणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. दोष देणारे नाही, तर तुझी निष्ठा, तुझं प्रामाणिकपणा, तुझी माझ्यावर असलेली भक्ती, श्रद्धा, हेच तुझं सत्कर्म आहे. आणि हेच तुला जीवनात खूप उंच नेईल बाळा. तेव्हा शांत राहा. अगं, देवाला सुद्धा मानवरूपी कष्ट चुकले नाही. हेच तर जीवन आहे. सत आचरण करून पुढे चालत जा. बाकी सर्व मी पाहून घेईन. मी आहे तुझ्यासोबत. निश्चिंत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.